प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी काही समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीरामप्रभूच्या प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल त्याला हरकत घेत सोमशंकर किवडे यांनी जाब विचारला म्हणून त्याच्यावर 10 ते 15 जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात सोमशंकर किवडे हे जखमी झाले होते. या हल्ल्याच्या विरोधात आज गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली होती. त्याचा परिणाम म्हणून आज अक्कलकोट शहरात अत्यावश्यक सेवा वगळता शहरात 100% कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेषतः मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांनीही पुकारण्यात आलेल्या बंदला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे नेहमीच गजबजलेल्या रस्त्यावर आज शुकशुकाट दिसून आला. दरम्यान अक्कलकोट शहरात कोणतीही अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नाही. अयोध्येमध्ये झालेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनानिमित्त अक्कलकोटमध्ये जे जल्लोष झाला त्या जल्लोषात काही समाजकंटकांनी प्रभू रामांचा प्रतिमाचा विटंबना केला. विटंबना का केला म्हणून विचारायला आपले हिंदू बांधव गेले असता त्या हिंदू बांधवावर प्राणघातक असा हल्ला झाला. त्या पार्श्वभूमीवर आज 1 फेब्रुवारी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारला होता. बंदला सकल हिंदू समाजाचा व्यापारी वर्ग सर्व जाती धर्माचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. 100% बंदचा एक प्रतिसाद हिंदू समाजावर एक चांगला एक प्रतिसाद मिळून आणि हिंदू एकत्रीचा एक उल्लेख या बंदला मिळाला. आणि ज्या प्राणघातक जे हल्ला केले त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल होऊन त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी हे प्रशासनाला मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.